नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज आपण मॅथ, सायन्स, इंग्लिश, मराठी त्याच्यावरती नाही बोलणार आहेत बाळांनो. ठीक आहे, आज काही अपडेट आलेले आहेत बोर्डाकडून, काही प्रेस नोटमध्ये काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, त्यांना मी आज तुमच्यासोबत ठेवणार आहे जेणेकरून तुमचा स्कोर बूस्ट व्हावा. ठीक आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ मी मराठी पेपर लीक वरती काढणार आहे बाळांनो. ठीक आहे, जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल प्लीज कॉमेंट सेक्शन में मराठी पेपर लीक नक्कीच लिहा. ठीक आहे, आणि या व्हिडिओचे जर 1000 लाईक्स कंप्लीट झाले लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करून देईल बाळांनो. ठीक आहे, तुम्ही एक लाईक तर नक्कीच करू शकतात बाळांनो, तुमच्यासाठीच मी सांगतोय. ठीक आहे, दुसरी गोष्ट बाळांनो, आज आपण काय बघणार आहोत, पेपर चेकरने आणि पेपर सेटरने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या तुमच्यासाठी खूप गरजेच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी गोष्ट, काही सोर्स ऑफ क्वेश्चन रिलीज केलेले आहेत. ठीक आहे, जेणेकरून ते जर तुम्ही केले तर तुम्हाला फुल मार्क्स भेटू शकतात. आणि तिसरी गोष्ट बाळांनो, काही इंपॉर्टंट चॅप्टर सुद्धा रिलीज केले आहेत बोर्डाने लास्ट 2 दिवसापूर्वीच. ठीक आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, ते पेपर सेटरने सुद्धा कन्फर्म केलेले आहेत. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. फक्त माझी एक विनंती आहे, शांततेत व्हिडिओ बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर स्नेहल जाधव होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, एक व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबर, एक व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबर. त्यासाठी फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचं बाळांनो, पैसे नाही द्यायचे. आणि गिफ्टसाठी सबस्क्राईब नका करू बाळांनो, मी तुमचे 95% वारी काढून दिली, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. पूर्ण फेब्रुवारी, पूर्ण मार्च मी तुमच्या सोबत असेल, तुमचे 95% वारीची हमी मी घेतोय. फक्त तुम्ही चॅनलवरचे जे पण व्हिडिओ येतात आणि जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसं काय पोहोचतील, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर, है ना. अदरवाईज तुम्ही जेव्हा युट्यूब खोलणार तुम्हाला माझे व्हिडिओज नाही दिसणार, है ना. म्हणून नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कोणताही लीक प्रश्न तुम्हाला सगळ्यात पहिले समजेल. ठीक आहे, चला बघूया आता आपण ज्या इंपॉर्टंट गाईडलाईन्स आलेल्या आहेत बोर्डातर्फे. पहिले गाईडलाईन्स बघून घेऊया. ठीक आहे, त्यानंतर इंपॉर्टंट चॅप्टर्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊया. ठीक आहे, पहिली गाईडलाईन बाळांनो. ठीक आहे, स्वतः पेपर सेटरने सांगितलं या गोष्टीला. ठीक आहे, जस्ट अ सेकंड, मला न्यूज ओपन करून घेऊ द्या, है ना, म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करू शकेल. ठीक आहे, पहिली गोष्ट सांगितली, स्टुडंट कॅन गेट इझी मार्क्स व्हेन एव्हर दे ड्रॉ डायग्राम. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये डायग्राम्स इन्क्लूड करायचे आहेत बाळांनो. स्वतः पेपर सेटरने सांगितलंय, स्वतः पेपर चेकरने सांगितलंय. ठीक आहे, पेपर चेकरने, की स्टुडंट जिथं डायग्राम इन्क्लूड करतात, ज्या क्वेश्चनमध्ये, ज्या आन्सरमध्ये डायग्राम इन्क्लूड करतात, त्यांना इझी मार्क्स भेटून जातात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं डिफाईन मेटॅलर्जी अँड एक्सप्लेन 2 प्रॉपर्टीज. ठीक आहे, मग तुम्ही डेफिनेशन लिहू शकतात मेटॅलर्जीची, है ना, एक थेरीमध्ये 2 प्रॉपर्टीज विचारल्या आहेत ना, तर तुम्ही 2 प्रॉपर्टीज अशा लिहा ना बाळांनो, पहिली प्रॉपर्टी, दुसरी प्रॉपर्टी. इथं छोटीशी डायग्राम तुम्ही इन्क्लूड करून दिली. तर पेपर चेकरने स्वतः सांगितलंय, जर जेव्हा म्हणजे पेपरात विद्यार्थी आन्सरमध्ये डायग्राम इन्क्लूड करतो तर त्याला तिथं फुल मार्क्स भेटतात. हे स्वतः पेपर चेकरने सांगितलंय. ही किती महत्वाची गोष्ट आहे बाळांनो तुमच्यासाठी, है ना. तुमचं काही चुकीचं पण राहिलं ना तरी ते बरोबर होऊन जातं बाळांनो, है ना. या गोष्टीला थोडंसं, या गोष्टीची नोंद घ्या थोडीशी. दुसरी गोष्ट काय सांगितलंय बाळांनो, पेपर चेकरने सांगितलंय 90% स्टुडंट्स गेट फुल मार्क्स इन एमसीक्यूज. एमसीक्यूचे प्रश्न असतात बाळांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला 90% विद्यार्थी असतात ज्यांना फुल मार्क्स भेटतात. आता ह्या पॉइंट सांगायचं माझा उद्देश काय बाळांनो, आता जर तुम्ही प्रिपरेशन करताय ना तर एमसीक्यू प्रश्न नका करू, है ना, प्रिपेअर नका करू, ते तुम्हाला समजून जातील बाळांनो. बाकीच्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. जे मोठे मोठे प्रश्न असतात त्यांच्याकडे लक्ष द्या बाळांनो. ठीक आहे, आता हा रिपोर्ट पण मी तुम्हाला सांगतोय, सांगण्याचा हेतू तुम्हाला समजला असेल. प्रत्येक गोष्ट मी युट्यूबवर बोलू नाही शकत, है ना. तिसरी गोष्ट बाळांनो, जी पेपर सेटरने सांगितली. ठीक आहे, क्वेश्चन गेट रिपीटेड फ्रॉम द सोर्सेस प्रोव्हाइडेड बाय बोर्ड. ठीक आहे, ह्या वर्षी जे पण सोर्सेस बोर्डाने प्रोव्हाइड केले तिथूनच सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत, हे स्वतः पेपर सेटरने सांगितलंय बाळांनो. ज्याने पेपर सेट केलेला आहे त्यांना माहिती आहे की पेपर सेटरने सगळ्यात जास्त प्रश्न कुठून टाकले, जे सोर्सेस बोर्डाने प्रोव्हाइड केले. आता बोर्डाने कोणते सोर्सेस प्रोव्हाइड केले त्याच्यावरती लक्ष देऊया. ठीक आहे, चला याच्यावरती आपण नंतर बोलूया. बोर्डाने कोणकोणते सोर्सेस डिक्लेअर केले त्याआधी आपण सगळे पॉइंटर्स बघून घेऊया. ठीक आहे, हा आपला रिमेनिंग टॉपिक पॉइंटर असेल, जो मी व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये तुम्हाला सांगेल, याच व्हिडिओमध्ये सांगेल, टेन्शन नका घेऊ. चौथा पॉइंटर जो सांगितलाय बाळांनो, डू प्रायोरिटी चॅप्टर्स, हा पेपर सेटरने सांगितलाय. ठीक आहे, जे बोर्डाने अनाऊन्स केलेत, कारण पेपर सेटरने सांगितलं आम्ही त्याच पद्धतीने पेपर बनवतो, ज्या हिशोबाने बोर्डाने प्रायोरिटी चॅप्टर डिक्लेअर केलेले आहेत, आम्ही त्याच हिशोबाने पेपर बनवलाय. म्हणजे तुम्हाला प्रायोरिटी चॅप्टर जे बोर्डाने डिक्लेअर केले ते तुम्हाला आधी करायचे बाळांनो. कोणते चॅप्टर डिक्लेअर केले सांगतोय मी व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये, सोर्सेस पण सांगतोय, चॅप्टर पण सांगतोय. पहिले आपण सगळे गाईडलाईन बघून घेऊया बाळांनो. नंतर काय बघितलंय बाळांनो, पेपर प्रेझेंटेशनला मार्क असतात, हे स्वतः पेपर चेकरने सांगितलंय. ज्या विद्यार्थ्यांनी पॉईंट वाईज लिहिलेलं आहे, ठीक आहे, नंतर काय म्हटलंय, ज्या विद्यार्थ्याने पॉईंट वाईज पेपर लिहिलाय त्याला जास्त मार्क भेटतात ऍज कम्पेअर टू नॉन पॉईंट वाल्याला.
त्यानंतर अंडरलाईन ज्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत, महत्वाच्या टर्म्सला अंडरलाईन केलेल्या आहेत आन्सरमध्ये, त्याला जास्त मार्क देतो. त्यानंतर पेपर चेकरने काय सांगितलंय, डायग्राम्स अँड फ्लोज ज्याने काढलेले असतील, डायग्राम अँड फ्लोज त्याला जास्त मार्क भेटतात. त्यानंतर लिहिलेलं आहे क्लीन पेपर म्हणजे जास्त खडाखोड नसलेला पेपरला जास्त मार्क भेटतात. मॅथ, सायन्स सगळ्याच विषयात, असं नाही फक्त लँग्वेजेस, सगळ्याच विषयात. हे झाला बाळांनो 5वा पॉईंट जो पेपर चेकरने सांगितला होता. ठीक आहे, नंतरचा पॉईंट काय बाळांनो, ठीक आहे इथंच आपण कंप्लीट करू. ठीक आहे, 6व्या नंबरचा पॉईंट काय बाळांनो, 6व्या नंबरचा पॉईंट आहे बाळांनो 22% स्टुडंट्स असे होते ज्यांनी मॅथ्समध्ये फेल झाले होते मागच्या, फेल नाही, सिंगल डिजिट मार्क्स पडले होते त्यांना. 22% विद्यार्थी असे होते ज्यांना सिंगल डिजिट मार्क्स पडले होते मागच्या वर्षी. ठीक आहे, त्याच्यात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय माहितीये की तुम्ही मॅथ्स आणि सायन्सला जास्त प्रायोरिटी द्या ऍज कम्पेअर टू बाकी सब्जेक्टमध्ये मार्क भेटून जातात पण मॅथ्स सायन्समध्ये नाही भेटत. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या. हा, शेवटचा पॉइंटर सांगितलाय पेपर चेकरने, अलॉट लेस टाइम फॉर लँग्वेज सब्जेक्टमध्ये जास्त मार्क पडतात विद्यार्थ्यांना, म्हणून तुम्ही प्रिपरेशनच्या पिरियडमध्ये लँग्वेज सब्जेक्टला कमी प्रायोरिटी द्या, मॅथ सायन्सला जास्त प्रायोरिटी द्या. तर हे होते सगळ्या गाईडलाईन ज्या पेपर चेकरने सांगितल्यात. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे, सोर्स ऑफ क्वेश्चन जे पेपर सेटरने सांगितलेत, जे बोर्डाने त्यांना सांगितलेत, आणि दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट चॅप्टर जे बोर्डाने सांगितले. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा. बॅच क्लोज करतोय आता आपण. ठीक आहे, जे पण इंटरेस्टेड विद्यार्थी असेल नक्कीच एनरोल करा. मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकता बाळांनो, विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी काढलेली. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात, असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, किती वर्ष आड करून हा प्रश्न आलेला आहे, जेणेकरून हा प्रश्न या वर्षी येऊ शकतो. अशा पद्धतीने अनालिसिस केले जाते. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. बाळांनो, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. 10वी बोर्डाचे मार्क बाळांनो प्रत्येक ठिकाणी बघितले जातात. ठीक आहे, आणि या प्रसंगी तुम्ही हजार क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकत बाळांनो. त्यासाठी आपण 100 प्रश्नांमध्ये कन्वर्ट केलेले आहे. दिवसाला 7, 10, 12 प्रश्न बी सॉल्व्ह केले ना तरी तुमचे कव्हर होऊन जातात बाळांनो. या गोष्टीची जाणीव असू द्या. ठीक आहे, तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असू द्या. यावेळी जेवढा जास्त अभ्यास करू शकतात करा बाळांनो, आणि योग्य अभ्यास करा. जे येणार आहे त्याला जास्त फोकस करा, आणि ते सगळं आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चला, आता आपण काय बघितले बाळांनो, पेपर सेटर आणि पेपर चेकरने ज्या ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या आपण सगळ्या बघितल्या गेल्या. आता पेपर सेटरने काही गाईडलाईन मध्ये हे मेन्शन केलं होतं की सोर्सेस ऑफ क्वेश्चन जे बोर्डाने दिलेले आहेत त्याच्यामधून सगळ्यात जास्त प्रश्न आपण टाकतो. मग कोणते कोणते सोर्सेस दिलेले आहेत बाळांनो? सगळ्यात महत्वाचा प्रश्न, 32% प्रश्न तुमचे PYQs मध्ये रिपीट होतात. हे स्वतः पेपर सेटरने सांगितलं आणि त्यांना स्वतः बोर्डाने सांगितलंय की सगळ्यात जास्त प्रश्न रिपीट PYQs मधून करा. PYQs म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन बेसिकली. ठीक आहे, पहिला पॉइंटर. दुसरा पॉइंटर, सॅम्पल पेपर्स. आतापर्यंत जे पण बोर्डाने सॅम्पल पेपर्स रिलीज केले त्याच्यामधून 15 ते 20% पेपर तुमचा येणार असतो बाळांनो. ते सॅम्पल पेपर्स व्यवस्थित करा. ठीक आहे, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची मला तुम्हाला, पाचवा पॉईंट जेव्हा सांगेल ना तेव्हा खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहित पडेल. नंतर काय सांगितलंय, क्वेश्चन बँक्स. ज्या क्वेश्चन बँक रिलीज केलेल्या आहेत बोर्डाने त्या क्वेश्चन बँक मधूनच मॅक्झिमम प्रश्न येतात. ठीक आहे, 40% प्रश्न तिथून येतात. चौथा पॉईंट, एक्झरसाइज मधून सगळ्यात जास्त प्रश्न येतात. पाचवा पॉईंट, इम्पॉर्टंट चॅप्टर जे बोर्डाने रिलीज केलेले आहेत ठीक आहे त्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत. आणि 6वा पॉईंट म्हणजे बाळांनो, इम्पॉर्टंट टॉपिक जे बोर्डाने रिलीज केलेले आहेत त्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत. तर हे 6 सोर्सेस असतात बाळांनो ज्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न पेपर सेटरने टाकले तुमच्या परीक्षेमध्ये. या सगळ्या 6 सोर्सेस मधून जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत बाळांनो ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकून दिले. कारण हे 6 सोर्सेसचे प्रश्न करायला झाला ना 1000 पेक्षा जास्त प्रश्न होऊन जातील बाळांनो. 1000 प्रश्न तुम्ही या प्रसंगी सॉल्व्ह करू शकत नाही. या 1000 मध्ये पण जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये ऑलरेडी टाकलेले आहेत बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता जे इम्पॉर्टंट चॅप्टर सांगितलेत बाळांनो, पेपर इम्पॉर्टंट चॅप्टर जे कोणी सांगितलेत? पेपर सेटरने, ज्यांना बोर्डने सांगितलंय की सगळ्यात जास्त क्वेश्चन या चॅप्टर्स मधून टाका. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बघूया बाळांनो कोणकोणते चॅप्टर सांगितले. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिलं आहे बाळांनो सायन्स 1 पासून सुरू करूया. कशापासून? सायन्स 1 पासून सुरू करूया. सायन्स 1 बद्दल बोलायचं झालं बाळांनो, पहिलं आहे बाळांनो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, मी शॉर्टकट मध्ये लिहितोय, प्लीज तुम्ही लिहून घ्या सगळ्या गोष्टी. दुसरं आहे बाळांनो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तिसरं आहे बाळांनो इथं कार्बन कंपाऊंड्स. हे झालं बाळांनो तुमचं सायन्स 1. सायन्स 2 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, सायन्स 2 मध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ठीक आहे, पार्ट 2 त्याचा. ठीक आहे, दुसरं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ठीक आहे, तिसरं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं अॅनिमल क्लासिफिकेशन. चौथं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं सोशल हेल्थ. हे 4 चॅप्टर तुम्हाला करायचे ज्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत, आणि हे 3 चॅप्टर करायचे ज्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत सायन्स 1 मध्ये, सायन्स 1 आणि सायन्स 2 मध्ये.
आता आपण मॅथ्स 1 बद्दल बोलूया बाळांनो. मॅथ्स 1 मध्ये बाळांनो लिनियर इक्वेशन इन वर व्हेरिएबल, दुसरे बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन, तिसरे बाळांनो तुमचं स्टॅटिस्टिक. हे मॅथ्स 1 चं झालं बाळांनो. मॅथ्स 2 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, पहिलं आहे बाळांनो तुमचं सिमिलॅरिटी, दुसरं आहे बाळांनो तुमचं सर्कल, तिसरं आहे बाळांनो तुमचं मेन्शुरेशन. हे 3 चॅप्टर तुम्हाला प्रिपेअर करायचे, ज्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहे ते स्वतः बोर्डाने पेपर चेकर सेटरने सांगितलंय बाळांनो. त्याच जागेवर जेव्हा आपण हिस्ट्रीवरती बोलायला गेलो बाळांनो, आता हिस्ट्री जे मराठी मीडियम मध्ये असेल किंवा सेमी मध्ये असेल, तुम्ही यांचे तुमच्या धड्यांचे नावं मराठीमध्ये कन्वर्ट करून घ्या. ठीक आहे, सेमच सांगतात पेपर सेटर्स आणि बोर्ड. ठीक आहे, पहिलं आहे बाळांनो तुमचं अप्लाइड हिस्ट्री. ठीक आहे, दुसरं आहे बाळांनो तुमचं हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट, हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट. ठीक आहे, तिसरं आहे बाळांनो तुमचं हेरिटेज मॅनेजमेंट. ठीक आहे, हे झाले हिस्ट्रीचे बाळांनो. जॉग्राफी बद्दल बोलायचं झालं बाळांनो, पहिलं आहे बाळांनो तुमचं ह्युमन सेटलमेंट. ठीक आहे, दुसरं आहे बाळांनो तुमचं टुरिझम. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, हे दुसरं चॅप्टर आहे. ठीक आहे, तिसरं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ, नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ. ठीक आहे, हे झाले तुमचे जॉग्राफीचे. त्याच जागेवर पॉलिटिकल सायन्स बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, इथे बाळांनो तुमचं वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, दुसरं आहे बाळांनो तुमचं इलेक्ट्रल प्रोसेस. ठीक आहे, जे सेमीवाले असतील, जे मराठीवाले असतील, त्यांनी प्लीज कन्वर्ट करून घ्या. हे बेसिकली इंग्लिश मीडियमचे मी लेसन सांगितले. अप्लाइड हिस्ट्री म्हणजे तुमचं मराठीमध्ये कन्वर्ट करून घ्या, ते चॅप्टर असेल तुमचं. ठीक आहे, हे झालं बाळांनो तुमची इंपॉर्टंट चॅप्टर जे पण बोर्डाने सांगितले. ठीक आहे, मॅथ सायन्स इंग्लिश, मॅथ सायन्स हिस्ट्री जॉग्राफी मी सांगितले. इंग्लिश मराठी लँग्वेजेसच्या सब्जेक्टमध्ये काही इंपॉर्टंट नसतं बाळांनो. त्याच्याविषयी जे पेपर लीकचे व्हिडिओ ते मी नेक्स्ट अपलोड करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे बाळांनो तुमचा इंग्लिश पेपर लीक किंवा मराठी पेपर लीक. पण तो केव्हा येईल बाळांनो, जर तुम्ही या व्हिडिओचे 1000 लाईक्स कंप्लीट केले तरच तो व्हिडिओ अपलोड होईल. ठीक आहे, नक्कीच 1000 लाईक्स कंप्लीट करा. आणि आता ह्या क्षणी तुम्ही 1000 क्वेश्चन्स नाही प्रिपेअर करू शकत बाळांनो, त्यासाठी आपण 100 क्वेश्चनचा कोर्स क्रिएट केलेला आहे. नक्कीच त्याच्यात एनरोल करा बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लगेच एनरोल करा, बॅच क्लोज होईल त्याआधी एनरोल करा बाळांनो. ठीक आहे, सिमिलर क्वेश्चन येतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.